इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातपूर शहर जयंती उत्सव अध्यक्षपदी विश्वास पगारे यांची निवड करण्यात आली. काल मंगळवारी दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक सातपूर स्वारबाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुला प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या उत्सवाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे 40 वर्षांपूर्वी सातपूर स्वारबाबा नगरसह सातपूर शहरात आंबेडकरी चळवळीचा गाडा चालू राहिला पाहिजे हा लोंढे परिवाराचा खरा हेतू आहे. 20% राजकारण, 80% समाजकारण या ध्येयानुसार याही वर्षी चांगल्या प्रकारे हा उत्सव पार पडणार असल्याचं प्रतिपादन बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांनी दिले. या बैठकीचे संपूर्ण आयोजन विकी लोंढे यांनी केलं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक प्रभू गौतम बुद्ध व तुमचे आमचे उद्धार करते विश्वभूषण माननीय विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन. आज 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या जयंती उत्सवानिमित्त आज आपण बैठक येथे आयोजित केली आहे. आपल्या मार्गदर्शिका ॲडव्होकेट माननीय सौ दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार करत आहे. बसचे एकच वाक्य आहे, निश्चित पण शिस्तीत. परत नानाजी असे व्यास यांना जी जयंती अधिकृत आहे तशी जयंती जो आता अध्यक्ष होईल तर यावेळेस 2026 त्याने ती जयंती उत्सवात पार पाडावी अशी सर्वांच्या वतीने विनंती. आपल्याला मोठं जमात साजरी करायची दर सालाप्रमाणे आपण ती साजरी करतच असतो. साजरी करत असताना जे दिवस चांगले होते ते दिवस आता तसे नाही. ते अध्यक्ष झाला, अध्यक्ष होत असताना अध्यक्षाच्या मनात खूप आनंद होत होतो. मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा माझ्या पाठीमागे नानाभाई होते, व्यास होते. पण आजची परिस्थिती अशी आहे की आपल्या मागे मोठं नाव आहे. कारण प्रत्येकाला अध्यक्ष होण्याची संधी आहेच. पण या वर्षीचं अध्यक्षपद थोडस सगळ्यांनी विकी भाईने घ्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. कारण का ह्या वेळेचं थोडस राजकीय वातावरण म्हणा, भौगोलिक वातावरण म्हणा थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामुळे आम्ही एक 5-7 जणांनी असं ठरवलेलं होतं त्यावेळेस अध्यक्ष न करता सर्व काही जे सूत्र असतील हे विकी भाईच्या हातात द्यावीत. म्हणजे विकी भाईचं सर्व नियंत्रण राहील आणि विकी भाईचं ज्याप्रमाणे निवडणूक त्यांनी हाताळली त्याच प्रकारचं जयंतीचं सुद्धा ते हाताळतील यात काही शंका नाही. मला इथं प्रबोधनगरच्या वतीने दरवर्षी आम्हाला सार्वजनिक जयंती उत्सवामध्ये बोलण्याचा जो मान सन्मान मिळतो सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द सांगतो की आपल्याला प्रबोधनगर असो किंवा संतोष माता असो कुठे असो आपण दरवर्षी एक जल्लोषात कार्यक्रम करत असतो. यावर्षी पण आपण 14 एप्रिल एकदम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करणार आहे. सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी काळजीपूर्वक जयंती ही मोठी उत्साह साजरी करायची सर्वांना मी शुभेच्छा देतो. जेव्हाही अध्यक्ष होईल त्यांच्याकडे मी प्रबोधनगरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, शुभेच्छा देतो. आम्ही ज्या ज्या अडचणी असतात त्यावर या ठिकाणी आपण चर्चा करत असतो, चर्चेतून मार्ग काढत असतो. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपले मार्गदर्शक लोंढे साहेब त्याचप्रमाणे आपण ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम करणार आहोत. तरी देखील अध्यक्ष पदासाठी जे जे इच्छुक उमेदवार असतील, जे जे इच्छुक असतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपल्याकडे अनेक जण इच्छुक असतात अध्यक्ष होण्यासाठी आणि त्याचं कारणही तसंच आहे. सातपूर शहरामध्ये आपला उत्सव हा फार जल्लोषात असतो, दिमागदार असतो. त्यामुळे कोणालाही या उत्सवाचा अध्यक्ष व्हायला आवडत असतं. या आधीची जी कोर कमिटी असेल, जे जे अध्यक्ष झाले आपले ज्वाला प्रसाद असतील, मागचे जेवढे अध्यक्ष आपल्या म्हणजे असे ठळकपणे आपल्याला आठवले आणि कार्यक्रम तसे भव्य होत असतात. मी या सगळ्या कार्यक्रमांसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला आपल्या ताई ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे मार्गदर्शन करतील आणि या ठिकाणी
जे आमचे अंकल आहेत जे आपल्याला परमनी कामी सगळ्या कामी मदत करत असतात, संपर्क प्रमुख समाधानजी जगताप अंकल यांच्या मार्गदर्शनात आपली टीम काम करत असते. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. कार्यकर्ते पदाधिकारी यांचं हार्दिक स्वागत करतो. आता आबाजींनी जो प्रस्ताव मांडला मला पण मान्य आहे, पण काय आता जे मुलं वर्षभरापासून काही तयारी करतात अध्यक्ष व्हायची मला किंवा प्रत्येकाची इच्छा असते, प्रमुख त्या विकीमध्ये आहेच आणि त्याच्यामुळे काय ते तुमच्यासोबत राहतीलच. पण माझं मत असं आहे का जे मुलं इच्छुक आहे त्यांच्यापैकी जर एखादा अध्यक्ष झाला आणि त्याच्यावर पूर्ण त्यांची जबाबदारी त्यांच्यावर जी राहील त्यांनी पूर्णपणे पाळायची. सगळ्यात महत्वाचं जे मुलं दारू पिऊन हे काय अशा काही रिकामे कामं झाले नाही पाहिजे. आता काही गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मेन प्रमुख म्हणून विकीमध्ये राहतीलच प्रत्येक गोष्टीमध्ये. बाकी त्यांना काय मार्गदर्शन करायचं त्या अध्यक्षांना करतील असं माझं मत आहे. एवढं प्रस्तावना मानतो आणि मी ही अशी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे हा जो जयंती उत्सव आहे आपण आदरणीय लोंढे साहेब जसं म्हणतात मस्तीत पण शिस्तीत अशाच पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं यामध्ये कुठल्याही नियमांचं उल्लंघन हे आपल्याला करायचं नाहीये. अतिशय काटेकोरपणे महिला असतील तर महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कुठलेही कटआउट असतील तर ते सुद्धा परमिशननेच आपल्याला लावायचे आहे. कुठलाही म्हणजे दिवसभरात सुद्धा जे काही कार्यक्रम होतात ते सुद्धा आपल्याला शिस्तप्रिय वातावरणामध्येच पार पाडायचे आहे. मोठ्यांचा सन्मान करायचा आहे, लहानांना समजावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे लोंढे परिवारातले विकी भाऊ असतील त्यांना सुद्धा आपण तितकाच मान सन्मान देऊन जी आपण आबाजींनी जी या ठिकाणी प्रस्ताव मांडला त्याचा सुद्धा आम्ही सगळेजण सन्मान करतो. परंतु जी आदरणीय लोंढे साहेब यांनी जी परंपरा आपल्या वार्डामध्ये बिनविरोध अध्यक्ष हा आपल्या वार्डातूनच होतो, ही जी परंपरा चालू ठेवलेली आहे ती परंपरा आपण अशीच पुढे चालू ठेवूया असं मला वाटतं. टेडर किंवा जो काही आपली ही जी अध्यक्षांची कोर कमिटी आहे ती जो निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल. परंतु मला असं वाटतं की यावर्षी सुद्धा आपला जो कोणी अध्यक्ष होईल हा बिनविरोध निवडून यावा. ही जी परंपरा आहे आपली ती अशीच अबाधित ठेवावी. आणि या जयंती उत्सवाच्या मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांचं मी आभार आणि स्वागत करते. धन्यवाद. या प्रसंगी माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंढे, समाधान जगताप, परसराम साठे, आबाजी शिंदे, क्रांती पालवे, हरीश सोनवणे, रमेश गवळी, रोहित जगताप, मलिक काळे, राहुल भडांगे, मनोज अहिरे, सुनील अहिरे, ज्वाला प्रसाद, दीपक खरात, दीपक उबाळे, किशोर लोंढे, रोशन गायकवाड, संजय जगताप, विनोद गायकवाड, रवी पालवे, नाना जाधव, अजय जाधव, स्वप्नील गायकवाड, अण्णा कांगणे, पप्पू शिंदे, अजय जाधव, सागर गायकवाड, अजय पुनवगिरे, मुन्ना पवार, स्वप्नील नेटावटे, दत्ता गडकर, गौतम सोनवणे, पप्पू प्रसाद, विनोद भरवाड, मच्छिंद्र गंधाट, महेंद्र ठाकरे, शशांक सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे.